गणेशाय नमः. नमस्कार मंडळी, रेखास किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत. चला तर मग सुरू करूयात आजच्या रेसिपीला. तर इथे मी घेतलेले आहेत मक्याची कणस म्हणजेच कॉर्न. तर आता मी हे असे कट करून शिजवून घेणार आहे. तर अशा प्रकारे मी हे कट करून घेतलेले आहे आणि एका छोट्या कुकरमध्ये हे मी शिजवून घेणार आहे. सध्या आता मक्याचं सीझन चालू आहे, तर मक्याची कणस खूप बाजारात उपलब्ध आहेत. तर अशा प्रकारे मी हे शिजवून घेणार आहे. कुकरमध्ये जेवढे बसतील तेवढीच मी शिजवून घेते, बाकीचे नंतर शिजवून घेणार आहे. तर आता आपण हे मीडियम फ्लेमवरती 3-4 शिट्ट्या काढून शिजवून घेणार आहोत. तोपर्यंत आपण इकडे मसाला तयार करून घेऊयात. इथे मी बटर टाकलेला आहे, त्यामध्ये मी थोडासा मैदा टाकणार आहे. 1 चमचा इथे मैदा टाकलेला आहे आणि तो बटरमध्ये चांगला असा आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. आता आपण यामध्ये थोडंसं दूध टाकून घेणार आहोत. 2 चमचा दूध टाकलेलं आहे मी आणि आता आपल्याला हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे हे घट्ट असं झालेलं आहे. तर आपण यामध्ये लसूण टाकूयात. कट करून घेतलेला आहे मी लसूण, चिली फ्लेक्स, चवीनुसार मीठ आणि आता आपण हे मिक्स करून घेऊयात. तर अशा प्रकारे छान हा मसाला शिजला गेलेला आहे. आता आपण यामध्ये जे मक्याची कणस आहेत शिजवून घेतलेली आहेत ती मी असे सोलून घेतलेली आहेत. तर ती मिक्स करूयात अशा प्रकारे आणि जस्ट आपल्याला हे 1-2 मिनटं असं हलवून घ्यायचं आहे. मसाला मक्याच्या दाण्यांना लागेल इतपत हलवून घ्यायचं आहे. बाकी आपली जी मक्याची दाणे आहेत ती चांगली शिजलेली आहेत, त्यामुळे जास्त वेळ काही आपल्याला गॅस चालू करून शिजवून घ्यायची गरज नाहीये. तुम्ही बघू शकता सगळा मसाला मक्याच्या दाण्यांना लागलेला आहे. तर आपली मस्त अशी ही कॉर्न डिश तयार झालेली आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा अशा प्रकारे. आता आपण याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. थोडंसं आपण बटर टाकलेलं आहे. तुम्ही याच्यावरती चीज पण किसून टाकू शकता. तर मस्त आपली अशी ही कॉर्न डिश तयार झालेली आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन आणि छान छान रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.